नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? काळजी घेतायत ना स्वतःची? काळजी तर घ्यायलाच हवी. पावसाळ्याचे दिवस आहेत, संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. अशा वेळेला आपण स्वतःची काळजी घेऊन अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. तर आज आपल्याला इयत्ता 9वी सेतू अभ्यासक्रम मराठी विषय आपला दिवस 14वा या घटकाचा अभ्यास आज आपल्याला करायचा आहे. आजचं क्षेत्र आहे लेखन आणि क्षमता आहेत समास या व्याकरण घटकाचा लेखनामध्ये प्रभावी वापर करता येणे. तर आजची मग संकल्पना आहे आपली समास. तर आज आपल्याला समास या घटकाचा अभ्यास करावयाचा आहे. चला तर मग जाणून घेऊया काही उदाहरणांच्या सहाय्याने आपण समास या घटकाचा अभ्यास करावयाचा आहे. पहा स्क्रीनवर तुम्हाला काय दिसत आहे? अ गट आणि ब गट. काय वाटतंय तुम्हाला? याच्या जोड्या वगैरे लावायचेत का? अ गटाच्या ब गटाशी जोड्या लावणे असा प्रश्न आहे का? नाही. तर आपल्याला काय करायचं आहे? त्या वाक्यांचं बारकाईनं निरीक्षण करायचं आहे आणि त्याच्या खाली काही कृती दिलेल्या आहेत त्या सोडवायच्या आहेत. पहा मग अ गटात जे वाक्य आहेत तेच ब गटामध्ये आहे असं वाटतंय का तुम्हाला? तुम्ही जर बारकाईनं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की वरून पाहताना तर दोन्ही वाक्य सारखी दिसत आहेत, परंतु नीट निरीक्षण केल्यावर लक्षात येईल की काही शब्दांमध्ये तिथं बदल झालेला आहे. बघा, शुभम प्रत्येक दिवशी व्यायाम करतो असं वाक्य आहे अ गटातलं. ब गटात काय झालंय? शुभम दररोज व्यायाम करतो. म्हणजे कुठल्या शब्दाबद्दल कुठला शब्द आलेला आहे निरीक्षण करायचं तुम्हाला. प्रत्येक दिवशी या शब्दाबद्दल ब गटामध्ये दररोज हा शब्द आलेला आहे. दुसरं वाक्य बघा, आम्ही वनातील भोजनाचा आनंद घेतला. आणि ब गटामध्ये तेच वाक्य, आम्ही वनभोजनाचा आनंद घेतला. वनातील भोजनाचा असं मोठा शब्द वापरण्याऐवजी दोन वेगवेगळे शब्द वापरण्याऐवजी एकच शब्द केला वनभोजन आणि वाक्य झालं वनभोजनाचा आनंद घेतला. तिसरं वाक्य बघा, मुलांनी मातीत खेळताना हात व पायांची काळजी घ्यावी. ब गटात काय झालं? मुलांनी मातीत खेळताना हात पायांची काळजी घ्यावी असं सुद्धा होतंय. तिथं तुम्हाला हात पाय यांची काळजी घ्यावी असं दिलंय, परंतु हात पायांची काळजी घ्यावी असं सुद्धा होतं. अजून शॉर्टकटमध्ये अजून लहान वाक्य होतं. म्हणजे हात व पायांची याच्याऐवजी नुसतं हातपायांची असं या ठिकाणी केलेलं आहे. चौथं वाक्य आहे, गणेशाला मोदक फार आवडतात. आणि तेच वाक्य ब गटामध्ये, लंबोदराला मोदक खायला आवडतात. बघा, म्हणजे कुठल्या शब्दाबद्दल कुठला शब्द बदलला आहे? अ गटातल्या वाक्यांमध्ये ब गटामध्ये काय बदल झालेला आहे त्याच्यावरच तुम्हाला इथं कृती सोडवायच्या आहेत. पहिलं प्रश्न किंवा कृती काय आहे बघा, वरील दिलेल्या दोन्ही गटातील वाक्यांचा अर्थ कसा आहे? आणि दोन पर्याय आहेत त्या ठिकाणी तुम्हाला, सारखा, वेगवेगळा. जरी शब्दांमध्ये अदलाबदल झाली असली, बदल झाले असले, रचना बदलली असेल किंवा शब्दच बदलून दुसरा वापरला गेला असेल तरी सुद्धा, म्हणजे चौथ्या वाक्यामध्ये जसं गणेशाला ऐवजी डायरेक्ट लंबोदराला म्हणलेलं आहे, पण गणपती बाप्पाचंच नाव लंबोदर आहे हे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे त्या नावाऐवजी दुसरं नाव वापरलं आहे, तरीसुद्धा अर्थ मात्र वाक्यांचा तोच आहे. म्हणजे पर्याय तुमचा अ, सारखा अर्थ आहे. दुसरी कृती बघा, वरील दोन्ही गटात पहिल्या व दुसऱ्या वाक्यातील समान अर्थ असलेले शब्द शोधून लिहा म्हणले. काय म्हणले बघा नीट, वरील दोन्ही गटात पहिल्या व दुसऱ्या वाक्यात समान अर्थ असलेले शब्द लिहा. म्हणजे पहिल्या वाक्यात आणि दुसऱ्या वाक्यात असे कोणते शब्द आहेत की ज्यांचा समान अर्थ आहे? तर पहिल्या वाक्यातलं जो शब्द आहे तो प्रत्येक दिवशी, आणि त्यालाच दुसऱ्या वाक्यात शब्द वापरलाय दररोज. दुसऱ्या वाक्यामध्ये वनातील भोजनाचा, वनभोजन, वनातील भोजन असं दुसऱ्या वाक्यातील शब्द आहे, त्यालाच ब गटामध्ये काय केलेलं आहे? वनभोजन म्हणलेलं आहे. परत अ गटातील तिसरं वाक्य, मुलांनी मातीत खेळताना हात व पायांची, हात व पायांची हे अ गटातला जो शब्द आहे त्याच्यासाठीच ब गटामध्ये हातपाय हा शब्द घेतलेला आहे. तर चौथं वाक्य जे आहे अ गटातलं
गणेशाला त्याच्याऐवजी ब गटामध्ये त्याला लंबोदराला असं शब्द वापरलेला आहे. तर हे असे या ठिकाणी समान अर्थ असलेले शब्द आलेले आहेत. त्याच्यानंतर जो तिसरा आहे, तिसरी कृती किंवा प्रश्न जो आहे, दुसऱ्या गटातील प्रत्येक वाक्यात दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेला शब्द ओळखून लिहा म्हणलेला आहे. बघा काय म्हणलेलं आहे, दुसऱ्या गटातील प्रत्येक वाक्यात दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेला शब्द ओळखून लिहा. दुसऱ्या गटात आलेला म्हणले, दुसऱ्या गटातील प्रत्येक वाक्यात दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेला शब्द. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये काय आहे तर दोन दोन शब्द वापरलेले आहेत पहिल्या अ गटामध्ये. त्याच्यासाठी ब गटामध्ये काय केलेलं आहे, दोन शब्दांच्या ऐवजी एक शब्द वापरलेला आहे. तर मग आहेत कोणते शब्द बरं ते, तर पहिल्या वाक्यात आहे दररोज शब्द, दुसऱ्या वाक्यात आहे वनभोजन, तिसऱ्या वाक्यात आहे हातपाय आणि चौथ्या वाक्यामध्ये आहे लंबोदर. हे ब गटातले शब्द आहेत की जे काय केलेले आहेत, दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेले आहेत. तर आपली चौथी कृती आहे काय बघा, दुसऱ्या गटातील दोन एकत्र येणाऱ्या शब्दांपैकी कोणता शब्द महत्त्वाचा आहे ते शोधून लिहा. बघा तिसऱ्या प्रश्नामध्ये आपण काय पाहिलंय तर दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेला शब्द ब गटातला त्या वाक्यात आलेला जो अ गटातल्या वाक्यांसाठी होता. आता काय करायचं आहे आपल्याला की ते दोन शब्द एकत्र येऊन जो तयार झालेला शब्द आहे त्यातला आपल्याला कुठला शब्द, ज्याला आपण पद म्हणू, कुठलं पद महत्त्वाचं आहे म्हणजे कुठला शब्द महत्त्वाचा आहे ते आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी शोधायचं आहे, ओळखावयाचं आहे. बघा तर दररोज शब्द आहे बघा आपला पहिल्या वाक्यातला आपला कुठला शब्द आहे दररोज. तर या दररोजमध्ये आपल्याला पहिला शब्द महत्त्वाचा आहे कारण तो कशाचा आहे माहिती आहे का, अव्ययीभाव समासाचा आहे. अव्ययीभाव समासामध्ये काय केलेलं असतं तर पहिला शब्द महत्त्वाचा असतो. तर दुसरा जो शब्द आहे वनभोजन, वनभोजन, तर यामध्ये दुसरा शब्द महत्त्वाचा आहे. वनभोजनमध्ये वनातील भोजन दुसरा शब्द महत्त्वाचा आहे म्हणजे तो तत्पुरुष समासाचा शब्द आहे. तर तिसरं जे वाक्य आहे आपलं त्याच्यात हात पाय, तो द्वंद्व समास आहे, हात आणि पाय म्हणजे दोन्ही पदे महत्त्वाचे आहेत, दोन्ही शब्द काय आहेत महत्त्वाचे आहेत. आणि चौथा जो आहे लंबोदर, याच्यात कोणताच शब्द महत्त्वाचा नाही. लंब आहे उदर ज्याचे असा तो लंबोदर श्री गणेश. म्हणजे आपण स्वतः नाही, प्रथम पुरुष नाही, द्वितीय पुरुष नाही आणि तृतीय पुरुषाविषयी आपण ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला तिथं बहुव्रीही समास असतो. म्हणजे पहिलंही पद महत्त्वाचं नाही आणि दुसरंही पद या ठिकाणी महत्त्वाचं नाही. तर अशा पद्धतीने आपण या कृती सोडवलेल्या आहेत. तर आता आपल्याला नेमकं मग आता काय केलं आपण या अ गटाचं आणि ब गटाचं काय केलं होतं, काय होते हे शब्द तर हे होते समास आणि सामासिक शब्द. कशाला म्हणायचं समास, काय आहे बरं समास, कशाला सामासिक शब्द म्हणायचं, का बरं असे दोन शब्द एकत्र करून एक शब्द तयार केला होता तर काटकसर करणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे होय की नाही. आपण सगळ्या गोष्टींची काटकसर करत असतो घरामध्ये, काटकसर करून आपण जगत असतो प्रत्येक गोष्टीची. लिखाणामध्ये सुद्धा मग काटकसर करतात काही मुलं होय की नाही. शिक्षकांनी प्रश्न उत्तर लिहायला सांगितले की काटकसर करतात. काय करतात, थोडी थोडी उत्तरं काटून छाटून लिहितात की नाही, पण शिक्षक ते बरोबर पकडतात. काटून छाटून लिहिलेलं परीक्षेला मात्र अडचण येते की नाही. अगोदर काटून छाटून लिहायचं, लिखाणाचा कंटाळा असतो म्हणून, आणि मग परीक्षेत पण तसंच उत्तर मग लिहावं लागतं अर्ध आणि मार्क कमी पडतात आणि मग तिथं कळतं पूर्ण लिहिण्याचं महत्त्व. बरं असो, आपल्याला काय बघायचं बघा, मग समास कशाला म्हणायचं तर आपण जे काटकसर करतो की नाही हा आपला स्वभावच आहे. काटकसर करणे हा मनुष्याच्या अंगी असलेला एक गुण आहे म्हणलंय. आता आपण दैनंदिन जीवनात बरीच काटकसर करतो, त्यामुळे आपण बोलताना सुद्धा हा गुण वापरतो. बऱ्याचदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो आणि तो जो जोडशब्द असतो जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो त्यालाच समास असं म्हणतात. आणि अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो ना त्यालाच सामासिक शब्द असं
म्हणतात. आणि मग असा जो जोड शब्द तयार झालेला असतो, सामासिक शब्द तयार झालेला असतो, त्याचा फोड करतो आपण. दोन वेगवेगळे शब्द वेगवेगळे करणे, शब्दांची फोड करणे, या फोड करण्याच्या प्रक्रियेलाच शब्दाचा विग्रह करणे, सामासिक शब्दाचा विग्रह करणे असे म्हणतात. तर मग या समासाचे किती प्रकार आहेत? तर या समासाचे 4 प्रकार आहेतच. एक अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. तर पहा मग आपल्याला आता पुढे काय करायचं आहे, याच समासाविषयीचा अभ्यास करावयाचा आहे. तर तुम्हाला स्क्रीनवर काही उदाहरणे दिसत आहेत. त्यातल्या काही शब्दांखाली काळी रेष मारून, काळ्या 2 रेषा मारलेल्या आहेत आणि काय केलेलं आहे, अधोरेखित केलेलं आहे. त्याचाच आज आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. जर आता आपण अ गटात आणि ब गटात 2 शब्दांविषयी एक शब्द तयार झालेला पाहिला, तसंच इथं सुद्धा काय केलेलं आहे, 2 शब्दांविषयी एक शब्द तयार करून तिथं आलेला आहे आणि त्याच्याखाली अधोरेखित केलेला आहे. मग कोणत्या 2 शब्दांपासून हा एक शब्द तयार झाला आहे आणि मग त्याला काय म्हणायचं आणि मग हा कोणत्या समासाचा प्रकार आहे, हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तर पाहावयाचं आहे. तर मी तुम्हाला अगोदरच सांगते की हा अव्ययी भाव समास आहे आणि या अव्ययी भाव समासामध्ये काय असतं, तर पहिलं पद महत्त्वाचं असतं. म्हणून ह्याची व्याख्याच काय आहे, तर ज्या सामासिक शब्दातील पहिले पद महत्त्वाचे असते, बहुधा ते अव्यय असते म्हणले आणि ते खूप महत्त्वाचे असते, व ज्या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषण अव्ययासारखा केलेला असतो, त्या समासाला अव्ययी भाव समास असं म्हणतात. तर आपल्याला ह्याची काय करायची आहेत, ही दिलेली उदाहरणं पाहायची आहेत, त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मी तुम्हाला काय केलेलं आहे, तर स्क्रीनवर एक तक्ता दिलेला आहे. सामासिक शब्द मूळ दिला तर त्याचा विग्रह कसा करायचा, पुढं समासाचं नाव कसं लिहायचं परीक्षेमध्ये तुम्हाला, किंवा इतर दररोज अभ्यास करत असताना जर तुम्ही सामासिक शब्दांचा संग्रह केला तर त्याची रचना कशी करायची, ह्याच्यासाठी तुम्हाला तिथं स्क्रीनवर छोटासा तक्ता करून दिलेला आहे. पहा मग शब्द आहे दरसाल आणि त्याचा विग्रह केलेला आहे प्रत्येक साली किंवा प्रत्येक वर्षी, दोन्ही पद्धतीनं तुम्ही करू शकता. नाव आहे समासाचं अव्ययी भाव समास. मी दरसाल तुला भेटायला येईल, असं जर म्हणलं असं तर मी प्रत्येक वर्षी तुला भेटायला येईल, होय की नाही. प्रत्येक आणि वर्षी, प्रत्येक आणि सालाला, प्रत्येक सालाला, अशा 2 शब्दाऐवजी दरसाल हा एक शब्द वापरलेला आहे. यातलं पहिलं पद खूप महत्त्वाचं आहे. दर म्हणजे प्रत्येक, हे खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांनी प्रतिदिन नियमित अभ्यास करावा. प्रतिदिन हा शब्दसुद्धा अव्ययी भाव समासाचाच आहे. प्रतिदिन, प्रत्येक दिवशी असं म्हणण्यापेक्षा काय केलेलं आहे, प्रतिदिन. विग्रह त्याचा काय होणार मग, प्रत्येक दिवशी. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे अशोक शाळेत सतत गैरहजर राहतो. गैरहजर शब्द आहे, अव्ययी भाव समासाचा आहे. गैरहजरचा विग्रह काय होणार, हजर नसलेला, आणि समासाचं नाव कुठलं येणार, अव्ययी भाव समास. हजर नसलेला असा वापर, अशोक शाळेत सतत हजर नसलेला असतो असं वगैरे म्हणण्यापेक्षा काय केलेलं आहे, अशोक शाळेत सतत गैरहजर असतो. 2 शब्दांच्या ऐवजी एक शब्द वापरलेला आहे. मुले बेभान सायकल चालवतात. बेभान शब्द एकच आहे, मग तो कुठल्या 2 शब्दांच्या ऐवजी वापरला गेलाय, तर भान नसलेला. म्हणजे विग्रह केल्यानंतर काय होणार, बेभान शब्दाचा विग्रह केला, बेभान हा सामासिक शब्द आहे, त्याचा विग्रह केला की भान नसलेला, आणि समासाचं नाव अव्ययी भाव समास. पुढचं वाक्य आहे अजय नेहमी बिनधास्त राहतो. आता बिनधास्त हा सामासिक शब्द आहे, अव्ययी भाव समासाचा. तो कुठल्या 2 शब्दांसाठी आलेला आहे, तर धास्तीशिवाय किंवा धास्ती नसलेला, असा जो 2 शब्द आहेत असे, त्याच्यासाठी हा बिनधास्त शब्द आलेला आहे. धास्तीशिवाय म्हणजे विग्रह धास्तीशिवाय किंवा धास्ती नसलेला, आणि समासाचं नाव अव्ययी भाव समास. त्याच्यानंतर शेवटचा शब्द आहे आपला गरजूंना यथाशक्ती मदत करावी. यथाशक्ती हा शब्द सामासिक आहे आणि तो कुठल्या विग्रहासाठी किंवा कुठल्याच 2 शब्दासाठी आलेला आहे, तर शक्तीप्रमाणे. यथाचा अर्थ आहे प्रमाणे, यथा म्हणजे प्रमाणे, शक्तीप्रमाणे, आणि अव्ययी भाव समास. तर यथाशक्ती हा शब्द शक्तीप्रमाणे या विग्रहासाठी किंवा या 2 शब्दांसाठी आलेला आहे. तर अशा पद्धतीनं हे
सगळे अव्ययीभाव समासाचे शब्द आहेत. अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद खूप महत्त्वाचं असतं. तर आता आपल्या स्क्रीनवर पुढे दुसरे वाक्य काही दिसत आहेत बघा, पहा. तर ती आहेत तत्पुरुष समासाची वाक्य, होय की नाही. खूप सखोल असा अभ्यास समासाचा करण्यासाठी तुम्हाला थोडंसं मागील वर्षीचं इयत्ता 8वीचं पुस्तक अभ्यासासाठी संदर्भासाठी घ्यायचं आहे. कारण आत्ता इथं ह्या विषयावर खूपच बोलू शकतो आपण, सामासिक शब्दाविषयी, आणि खूप उदाहरणे देता येतात. परंतु शेवटी हा तंत्रज्ञानाचा भाग आहे आणि व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून पटपट आणि थोडक्यात पण समजेल अशा भाषेमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. तर बघा, वाक्य आहे हे तत्पुरुष समासाचे वाक्य आहेत या ठिकाणी. मग तत्पुरुष समास म्हणजे काय असतो नेमकं, कशाला म्हणायचं तत्पुरुष समास? तर तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद खूप महत्त्वाचं असतं. तत्पुरुष समासामध्ये दुसऱ्या पदाला खूप महत्त्व असतं. आणि इथं तुम्हाला आता ती तत्पुरुष समासाचीच काय केलेली आहेत तर उदाहरणे दिलेली आहेत. बघा, मग आता आपल्याला तत्पुरुष समास पाहायचा आहे. वाक्य काय दिले, सुधाचे पाठ्यपुस्तकातील श्लोक तोंडपाठ आहेत म्हणले. आणि तोंडपाठ शब्दाखाली काय केलेलं आहे, अधोरेखित केलेलं आहे. बघा, सुधाचे पाठ्यपुस्तकातील श्लोक तोंडपाठ आहेत. या समासात दुसरं पद खूप महत्त्वाचं आहे म्हणलेलं आहे मी तुम्हाला. आणि अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना या ठिकाणी काय करावे लागतात, घालावे लागतात. म्हणजे या शब्दाचा विग्रह करताना त्या ठिकाणी विभक्तीचा प्रत्यय येतो. कसा ते पहा. तुम्हाला स्क्रीनवर काय केलेलं आहे, तुम्हाला तक्ता दिलेला आहे. पहिला शब्द आहे तोंडपाठ आणि विग्रह काय होणार त्याचा, तोंडाने पाठ. मूळ शब्द तोंड आणि ने प्रत्यय लागला विभक्तीचा त्याला. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन हे विभक्तीचे जे काही विभक्ती आहेत यांचे प्रत्यय आहेत. त्यातला ने हा प्रत्यय. तोंडाने पाठ तत्पुरुष समास. ह्याच्यात दुसरं पद महत्त्वाचं. पाठ हे हा जो शब्द आहे, हे जे पद आहे हे या ठिकाणी काय आहे, महत्त्वाचं आहे. दुसरं वाक्य आहे, आईने आज देवघर फुलांनी सजवले. आता देवासाठी घर, विग्रह काय येणार ह्याचा, देवासाठी घर किंवा देवाचे घर. तर चे प्रत्यय लागेल की नाही, तत्पुरुष समास. पुढचा शब्द आहे, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. महाराष्ट्र शब्द आहे बघा. महान असे राष्ट्र, की नाही, महान असलेले राष्ट्र. असलेले म्हणलं तर ले प्रत्यय लागेल की नाही. आणि महान असे राष्ट्र तत्पुरुष समास. पुढचा शब्द आहे बघा, कचरा गाडी रोज घंटानाद करत येते. घंटानाद, घंटेचा नाद, चा प्रत्यय लागेल. नाद म्हणजे आवाज म्हणू शकतो आपण, घंटेचा आवाज. घंटेचा नाद तत्पुरुष समास. पुढचा शब्द आहे, आईच्या हातची पुरणपोळी मला खूप आवडते. पुरणपोळी शब्द, पुरणपोळी आवडते की नाही सगळ्यांना. तर त्या पुरणपोळीचा विग्रह कसा होणार, पुरण घालून केलेली पोळी. बघा काय म्हणायचं, पुरण घालून केलेली पोळी तत्पुरुष समास. त्याच्यानंतर पुढं जे आहे पंचारती शब्द आहे बघा. पंचारती, मृणाल रोज देवापुढे पंचारती लावते. आता पंचारती शब्द सामासिक शब्द, त्याचा विग्रह 5 आरत्यांचा समूह आणि समास आहे तत्पुरुष समास. म्हणजेच ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असते, दुसरा शब्द प्रधान असतो, त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. आणि या शब्दाचा विग्रह करताना विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो. तर पुढं स्क्रीनवर पहा, पुढं आपल्याला अजून काही उदाहरणं दिसत आहेत. आता ही आहेत मात्र दवंदव समासाची उदाहरणे. दवंदव समास काय असेल बरं, तर याच्यामध्ये दोन्ही पदे खूप महत्त्वाची असतात. आता जर आपण फास्ट घेऊ बघा, व्हिडिओ खूप मोठा होईल नाहीतर. पहिलं वाक्य आहे बघा, करवंदाची चव आंबट गोड असते. तुम्हाला स्क्रीनवर विग्रह करून दिलेला आहे आणि तो पाहून तुम्ही काय करायचं, अजून असे भरपूर सामासिक शब्द आणि विग्रह करायचे आहेत. तर अशा पद्धतीनं आपला पहिला शब्द काय आहे, वाक्य करवंदाची चव आंबट गोड असते. आणि सामासिक शब्द मग कोणता आहे, अधोरेखित केलेला, आंबट गोड. विग्रह काय होईल, आंबट किंवा गोड. बघा तुम्ही एकाच वेळेला दोन्ही पदार्थ आंबटपण आणि गोडपण असा चव घेत असाल का बरं, नाही की नाही. तुमच्याजवळ जो पदार्थ असेल, तुम्ही ज्याची चव घेत असाल, तो एक तर आंबट तरी असेल नाही तर गोड तरी असेल, की नाही. एक पदार्थ, उदाहरणार्थ चिंच तुम्ही खात असाल,
ती एकतर तुमची चिंच आंबट तरी असणार आहे नाहीतर गोड तरी असणार आहे. म्हणजे इथं काय करायचं, किंवा किंवा म्हणलं की विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय इथं वापरलं जातं. विग्रह करताना काय केलं जातं, विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. आपण ह्याच्या अगोदर उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय वगैरे पाहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये आणि, व, म्हणून, पण, परंतु, जर, तर असतात की नाही, तसं इथं उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो. आता आंबट गोडमध्ये कुठलं आलंय, तर विकल्पबोध. म्हणजे कसं, आंबट किंवा गोड. करवंदाची चव आंबट किंवा गोड असते. आंबट आणि गोड असते असं आपण म्हणू शकत नाही. आंबट किंवा गोड असते. द्वंद्व समास म्हणजे ह्याच्यात कुठलं पद महत्त्वाचं आहे तुमचं, दोन्ही पदे महत्त्वाची असतात. दुसरं वाक्य आहे, आम्ही उन्हाळ्यात विटी दांडी खेळतो. आता विटी आणि इथं किंवा म्हणणार का, विटी किंवा दांडू म्हणणार का, नाही. तर विटी आणि दांडू, कारण दोन्ही सहित असतात. सह म्हणजे बरोबर. विटी बरोबर दांडू आणि दांडू बरोबर विटी आवश्यक असते, आहे की नाही. नाहीतर लगेवर आंबट गोड म्हणलं किंवा वापरलं की इथं किंवा नसतंय वापरायचं. तिथं तुम्हाला विचार करून करायचं आहे. इथं तुम्ही आणि हे उभयान्वयी अव्यय वापरलेला आहे, विटी आणि दांडू. समास कुठला, द्वंद्व समास. तिसरं वाक्य बघा, यावर्षी विद्यार्थ्यांच्या पास नापासाचे काय, असं प्रश्नचिन्ह आहे पुढं. आता पास किंवा नापास असतं. पास आणि नापास दोन्ही नसतं. एक विद्यार्थी पास आणि नापास दोन्ही होतो का, नाही. पास होईल किंवा नापास होईल. त्यामुळे इथं मात्र तुम्हाला पुन्हा किंवा म्हणायचं आहे. पास किंवा नापास, विग्रह. आणि समास द्वंद्व समास. पुढचा शब्द आहे, सुनीलच्या घरी चहा पाणी घेतले. आता चहा पाणीमध्ये सुद्धा काय होईल बरं, चहा आणि पाणी. पाणी अगोदर पितो आपण चहा पाहुणचार करताना आणि नंतर त्याच्यानंतर चहा घेतो की नाही, हो की नाही. इथं किंवा पण नाही आणि पण नाही. मग काय येणार माहिती आहे का, चहा पाणी, चहा घेतला असेल, पाणी घेतलं असेल, किंवा तुम्ही कॉफी घेतली असेल, किंवा पोहे खाल्ले असतील, किंवा नाश्ता केला असेल, आणि किंवा इतर अजून काहीतरी. म्हणजे इथं दुसराच प्रकार कुठला, द्वंद्व समासाचा उपप्रकार, इतर द्वंद्व समास. मग विग्रह कसा येणार आहे माहिती आहे का, चहा पाणी किंवा इतर. चहा पाणी व इतर, किंवा येत नाही. चहा पाणी व इतर, इतर द्वंद्व समास. परंतु आता आपल्याला इथं समासाचे उपप्रकार न पाहता फक्त मुख्य प्रकार कोणता, तर द्वंद्व समास. म्हणजे चहा पाणीचा विग्रह कसा झाला, चहा पाणी व इतर. पुढचं आपलं वाक्य आहे, पाऊस पडल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले. नदी नाले हा शब्द आहे आपला इथं. आता इथं चहा पाणीसारखंच कुठलं, नदी नाले ओढे व इतर. पावसाने फक्त नदी नालाच भरेल का, नाही. छोटे छोटे डबके भरतील, तळी भरून वाहतील, होय की नाही. त्यामुळे इतर येतात ह्याच्यामध्ये, नदी नाले ओढे व इतर द्वंद्व समास. पण आपल्याला प्रकार आपण शिकलेलो नाही तिथं लगेच, त्यामुळे आपण फक्त द्वंद्व समास लिहिलं तरी बरोबर येणार आहे. विग्रह मात्र नदी नाले ओढे व इतर. आणि शेवटचा शब्द आहे आपला भाजीपाला. बाबांनी बाजारातून भाजीपाला आणला. याचा पण विग्रह तसाच, भाजीपाला मिरची इतर. भाजीपाला आणला असं आपण फक्त म्हणत असतो, म्हणजे फक्त एक भाजी कुठली तरी किंवा त्याच्याबरोबर फक्त पाला उचलून आणला असा अर्थ नसतो. पिशवी गच्च भरून भाजीपाला आणलेला असतो म्हणजे त्याच्यात इतर असतात ना, टोमॅटो असेल, कोबी असेल, काही इतर. म्हणून विग्रह कसा येतो, भाजीपाला मिरची इतर, इतर द्वंद्व समास. म्हणजेच मुख्य कुठला समास, द्वंद्व समास. म्हणजे नेमकं मग आता द्वंद्व समास म्हणजे काय, तर ज्या समासातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने समान दर्जाचे असतात, म्हणजे दोन्ही पदे महत्त्वाची असतात, प्रधान असतात, मुख्य असतात, त्या समासाला द्वंद्व समास म्हणतात. आता शेवटचा प्रकार आपला बघा पटकन लवकर, बहुव्रीही समास. आणि इथं तुम्हाला 4 उदाहरणे दिलेली आहेत. आता बहुव्रीही समास, बहुव्रीही समास याच्यामध्ये कुठलंच पद महत्त्वाचं नसतं. म्हणजे कुठलंच पद म्हणजे नेमकं किती पदं असतात समासामध्ये, तर 2 पदं असतात, पहिलं पद आणि दुसरं पद. कारण आपण सुरुवातीलाच पाहिलं की 2 शब्दांचा मिळून सामासिक शब्द तयार होतो. 2 शब्दांऐवजी त्यांच्याऐवजी एकच शब्द वापरला जातो, त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. आणि मग 2 शब्द म्हटलं की ह्याच्यात पहिलं पण पद महत्त्वाचं नाही आणि दुसरं पण पद महत्त्वाचं नाही, तो असतो बहुव्रीही समास. आता तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत. लंबोदराला मोदक फार आवडतात. लंबोदर कोण आहे, मी आहे का, तुम्ही आहात का, नाही. मग कोण आहे, गणपती बाप्पा.
म्हणजेच प्रथम पुरुष नाही, द्वितीय पुरुष नाही, तिसऱ्याच व्यक्तीविषयी ज्या वेळेला बोध होतो त्यावेळेला त्या ठिकाणी आपण बहुव्रीही समासाचा उल्लेख करतो. मग ह्याचा विग्रह काय होणार? लंब आहे उदर ज्याचे असा तो, म्हणजे बहुव्रीही समास. म्हणजे बघा, नुसतं लंबोदर शब्द आहे सामासिक शब्द, विग्रह केल्यावर केवढा होतोय? लंब आहे ज्याचे उदर असा तो, किंवा ज्याचे उदर लंब आहे असा तो. दुसरं बघा, नीलकंठ हे शंकराचे दुसरे नाव आहे. नीलकंठ फक्त सामासिक शब्द आहे, विग्रह केल्यावर केवढा होतोय? ज्याचा कंठ निळा आहे असा तो शंकर महादेव. बघा किती मोठं वाक्य झालं की नाही. ह्यातलं कुठलं पद महत्त्वाचं मानणार तुम्ही? कुठलंच नाही. कुठलंच पद महत्त्वाचं ह्याच्यातलं नाही, कारण तो तृतीय पुरुष आहे. नीरस नाही रस ज्याच्यात असा तो. नीरस रचना निर्माण होऊ नये, ज्याच्यात रस नाही असा, होय की नाही. विग्रह काय येणार? नाही रस ज्याच्यात तो, आणि समासाचं नाव बहुव्रीही समास. आणि शेवटचा शब्द आहे पितांबराला. समुद्राने पितांबराला आपली कन्या दिली. पिवळे आहे वस्त्र ज्याचे असा तो. समुद्राने पितांबराला आपली कन्या दिली. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे? भरपूर अभ्यास करावयाचा आहे. भरपूर सामासिक शब्द करायचे, त्याचा विग्रह करायचा. अजून बघा खाली काही कृती दिलेल्या आहेत तुम्हाला. काय म्हणलेलं आहे बघा, खालील सामासिक शब्दांचा योग्य प्रकार पर्यायामधून ओळखून लिहा. पहिला शब्द दिलेला आहे दशानन, आणि त्याचं काय करायचं तुम्हाला? समासाचं नाव ओळखायचे. तर 10 आनन आहेत ज्याचे असा तो. काय येणार विग्रह त्याचा? 10 आनन. आनन म्हणजे तोंड. 10 आनन आहेत ज्याचे असा तो. तो कोण? रावण. मग रावण म्हणलं की बहुव्रीही समास. कुठलंच पद महत्त्वाचं नाही. पुढचा शब्द आहे मीठ भाकर. मीठ आणि भाकर. मीठ किंवा भाकर म्हणू शकत नाही आपण, होय की नाही. भाकरी बरोबर मीठ येणार आणि मिठाबरोबर भाकरी येणार, म्हणून मीठ आणि भाकर. दवंदव समास, किंवा म्हणता येत नाही इथं, म्हणून मीठ आणि भाकर दवंदव समास. दोन्ही पदे महत्त्वाचे आहेत. पुढचा शब्द आहे राजवाडा. राजवाडा या शब्दामध्ये राजाचा वाडा. राजाचा वाडा तत्पुरुष समास. विभक्ती प्रत्यय लागला की नाही विग्रह करताना? राजाचा वाडा, चा प्रत्यय लागला विभक्तीचा. राजाचा वाडा. आणि समास कुठला? तत्पुरुष समास, म्हणजे दुसरं पद महत्त्वाचं. आणि शेवटचा शब्द आहे आजन्म. कुठला शब्द आहे? आजन्म. या ठिकाणी काय केलेलं आहे? अव्ययीभाव समास. आ शब्द लागलाय. आचा अर्थ पासून किंवा पर्यंत. आजन्म म्हणजे जन्मापासून. आमरण म्हणलं असतं तर मरेपर्यंत. आचा अर्थ पासून किंवा पर्यंत. आजन्म अव्ययीभाव समास. जन्मापासून. कुठल्याही गोष्टीची सुरुवात जन्मापासून असते, जन्मापर्यंत नसते. त्यामुळे आचा अर्थ पासून पर्यंत घेताना, जन्माच्या ठिकाणी घेताना पासून, आणि मृत्यूच्या ठिकाणी घेताना पर्यंत असणार, कारण मृत्यूजवळ सगळ्यांचा शेवट असतो. तर अशा पद्धतीने आपण समासाचे 4 प्रकार वेळ खूप थोडा असल्यामुळे घाईघाईत समजून घेतलेले आहेत. तुम्हाला ह्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी संदर्भासाठी म्हणून 8वीचं पुस्तक काय करायचं आहे? थोडंसं नजरेखालून घालायचं आहे. नजरेखालून घालायचं म्हणजे एकदा बघायचं बंद करून ठेवायचं असा अर्थ नाही, तर त्याच्यातून थोडंसं टिपण करायचं, लेखन करायचं आपल्या वहीमध्ये, आणि वाक्यांचा सराव करायचा, जेणेकरून समजून येईल. तर अशा पद्धतीने आजचा आपला समासाचा घटक या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि पुढचा आपल्या चाचणीचा व्हिडिओ पाहायला सुद्धा विसरू नका. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.